अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आजचा थंब बघून तुम्हाला थोडीफार भीती सुद्धा वाटली असेल की असं कुठलं मोठं संकट या जगावरती येणार आहे की जेणेकरून सगळं काही अस्ताव्यस्त होणार आहेत. बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात संकटाची चाहूल लागलेली आहे. म्हणजेच या मार्च महिन्यापासून ते त्या मे महिन्यापर्यंत मोठमोठ्या घटना, मोठमोठ्या दुर्घटना असेल त्या सगळ्या काही मी तुम्हाला व्हिडिओ सांगेलच पुढे जाऊन. त्या सर्व काही घटना या 3 महिन्यामध्ये घडणार आहेत. त्यामुळेच जगावर जे काही मोठं संकट येणार आहे त्या संकटातून आपल्या सर्व स्वामी भक्तांची, प्रत्येक व्यक्तीची आपल्याला त्या संकटांची झळ आपल्यापर्यंत पोहोचू नये किंवा आपल्याला त्रास त्या गोष्टींचा होऊ नये यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि संरक्षण. आता आपण म्हटलं ना की बा मोठमोठे संकट ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण सर्व काही इतर नियोजन तर करतोच, पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजेच आपलं आध्यात्मिक संरक्षण आहे ते झालंच पाहिजे. आणि आध्यात्मिक जर आपली सेवा वाढली तर नक्कीच आपलं संरक्षण प्राप्त होतं. त्यामुळे जगावर जे काही संकट आता या मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे, नक्कीच त्याच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानुसार जर आपण अतिशय महत्वपूर्ण 3 महिन्यात जर व्यवस्थितपणे जे आजच्या व्हिडिओ तुम्हाला मी सेवा सांगणार आहे जर त्या तुम्ही मनापासून रोज जर केल्या तर खरंच सांगते जगावर जे काय हे संकटाची चाहूल सुरू झालेली आहे तरी झळ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा तुम्हाला त्याचा त्रास सुद्धा होणार नाही आहे. आणि त्यामधून तुम्ही नक्कीच सुरक्षितपणे तारून निघणार आहात. तर त्या सेवा कुठल्या आहेत आणि कशा प्रकारचं संकट आपल्यावरती येणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहितीचा आजचा व्हिडिओ असणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. मंडळींनो, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला की जगावर मोठं संकट येणार आहे याची चाहूल तुम्हाला आता सध्या दिसतच असेल. आपला आता सध्या टीव्हीवर जर आपण पाहिलं किंवा सोशल मीडिया रील्सवर जर पाहिलं तर सध्या बघायला गेलं अमेरिका आणि इराण आहे यांचं आणि इस्रायल यांचं युद्ध चालू आहे आणि हे तिसऱ्या महायुद्धाची चाहूलच आहे. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी मागच्या महिन्यातच सांगितलं होतं मार्गदर्शनामध्ये. त्यामुळे त्यांनी आधीच सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये. खूप लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली असेल, त्यांनी सेवा चालू सुद्धा केल्या असतील, पण खूप लोकांपर्यंत माहिती पोहोचली नसेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, सेवेकरांपर्यंत नक्कीच हा पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा त्यांना सुद्धा या जगावर जे काही संकट आता येणार आहे त्या 3 महिन्यामध्ये त्याची झळ त्यांना पोहोचणार नाही आणि प्रत्येक जण यातून सुरक्षितपणे बाहेर पडू शकेल. तर आता जगावर मोठं संकट येणार आहे त्याची पहिली चाहूल तर आपल्याला लागलीच आहे, कारण की आता युद्ध तर सुरू झालेलं आहे. तिसऱ्या महायुद्ध चालू आपल्याला दिसतच आहे टीव्हीवरती. त्याच्यासारखेच आता परमपूज्य गुरुमान सांगितलेलं आहे की बाच्यामध्ये अजून आपल्याला भरपूर मोठ्या संकटाला तोंड द्यायचं आहे. म्हणजेच बघायला गेलं तर आता भूकंपासारख्या गोष्टी घडू शकणार आहेत या मार्च, एप्रिल, मे मध्ये. सोबतच विमान दुर्घटना असेल, रेल्वे दुर्घटना असेल किंवा इतर दुर्घटना आहे ज्या मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहेत. सोबतच काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही ठिकाणी पाणीच नाही, म्हणजे कोरडपणा म्हणतात ना, म्हणजे पूर्णपणे दुष्काळ पडण्यासारख्या गोष्टी घडू शकणार आहेत. सोबतच मागच्या 3-4 वर्षापूर्वी जो कोरोना सारखा व्हायरस आला होता, रोगराई आली होती, त्याप्रमाणे सुद्धा या 3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक रोग आपलं तोंड वर काढणार आहे. म्हणजे ती रोगराई पसरणार आहे, त्या भयंकर ती रोगराई असणार आहे, ती सुद्धा गोष्ट घडणार आहे. सोबतच इतर गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व संकट म्हणजे एक प्रकारे सगळ्या मोठमोठ्या गोष्टी ज्या वाईट गोष्टी म्हणायला हरकत नाही, या सगळ्या काही या 3 महिन्यामध्ये घडण्याची शक्यता आपल्याला सांगितली गेली आहे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांच्या मार्गदर्शनातून. तर नक्कीच आपल्याला आता या जे मोठमोठे संकट आहेत याचा आता आपल्यावरती काय परिणाम होणार आहे तर नक्कीच मी सांगेल. तुम्ही काल परवा न्यूजवर पाहिलं असेल, आता अमेरिका आणि इराणचं जे काही किंवा इस्रायलचं जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामुळे सोनं महागलं आहे बघा. सोबतच आपलं आता त्याचा परिणाम बघायला गेलं तर भारतावर खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे. असं नाही की भारतावरती पण युद्धाची परिस्थिती येईल असं नाही म्हणणार मी, पण त्यांचं जरी युद्ध चालू असलं तरी सुद्धा त्याचे परिणाम भारतावर दिसून येणार आहेत. म्हणजेच काही महागाई वाढणार आहे, सोबत आर्थिक नियोजन तुमचं पूर्णपणे बिघडणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची कपात होऊ शकते. सोबत तुम्हाला तुम्ही जे काही EMI भरत आहात किंवा जे काही बचत करत आहात किंवा जेव्हा काही सेव्हिंग्स करत आहात त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आहे. घर चालवण्याचं सुद्धा तुम्हाला अवघड जाईल, इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतावर त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. एकंदरीत मी काय सांगेल, भले युद्ध दुसरीकडे चालू आहे पण त्याचे परिणाम भारतावर दिसणारच आहे आणि आपल्या सगळ्यांना ते भोगावे लागणारच आहे. आणि सोबतच इतर मी तुम्हाला संकट सांगितलंच आहे, मोठ्या प्रमाणात दुष्काळ, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, सोबत रोगराई आहे, मोठमोठ्या प्रमाणात दुर्घटना, भूकंप. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी तर गावांची नावं सुद्धा सांगितले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसणार आहेत किंवा भूकंप होणार आहेत. आता या सगळ्या गोष्टींमधून संरक्षण प्राप्त करायचं असेल तर काय करावं?
आता कसं करतो आपण, समजा महागाई वाढली किंवा समजा इतर गोष्टी वाढल्या, इंधन वाढलं, सोनं वाढलं, अन्नधान्य वाढले, डाळ तांदूळ सगळ्या काही गोष्टी वाढल्या, मुलांचं शाळेचं नियोजन करायचं आहे, फीचं, घर चालवायचं आहे, तर यासाठी आपण काय करतो, आर्थिक नियोजन करतो, म्हणजे पैशांची बचत वगैरे, पैशांची सेव्हिंग किंवा कसं कसं आपल्याला पैसा वापरता येईल या संकट काळामध्ये, ह्या पण गोष्टी करतोच. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्याला आध्यात्मिक संरक्षण प्राप्त झालं पाहिजे. जर तुम्ही सुरक्षित राहिला, तुम्हाला संरक्षण प्राप्त झालं, तर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकणार आहात ना. म्हणूनच तुम्हाला सांगते की बा या सगळ्या संकटांची झळ आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला पोहोचू नये वाटत असेल, तर आपल्याला या मार्च महिन्यापासून प्रत्येक दिवशी आपल्याला रोज न चुकता आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. त्या 2 महत्वपूर्ण सेवा सांगणार आहेत. त्यापैकी एक सेवा जरी तुम्ही केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचं संरक्षण प्राप्त होणार आहे, तुम्हाला त्या संकटांची झळ पोहोचणार नाही आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला आपली नित्य सेवा रोज चालूच ठेवायची आहे. 11 माळी जप, श्री स्वामी चरित्रसारामध्ये 3 अध्याय, 1 माळ गायत्री, 1 माळ 99 मंत्र आणि पंचमायतनी आपल्याला चालूच ठेवायचे आहे. त्याच्या जोडीला आपल्याला अत्यंत प्रभावी आणि संरक्षण प्राप्त करून देणाऱ्या सेवा करायच्या आहेत. आपल्याला या मोठ्या मोठ्या संकटांची झळ बसू नये यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रभावी सेवा सांगितलेल्या आहेत. 2 सेवा सांगितल्या, त्यातली एक सेवा जरी तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर केली, रोज न चुकता या मार्च महिन्यापासून रोज न चुकता जरी केली, संकल्पयुक्त केलं तर अतिशय उत्तम. पण खरं सांगितलं तुम्हाला संरक्षण प्राप्त होणार म्हणजे होणारच आहे. तर आपल्याला सर्वप्रथम जी पहिली सेवा आहे ती म्हणजेच काय, पहिल्या भागात मी तुम्हाला सेवा सुरुवातीला सांगते आहे, मग दुसरी मी सेवा नंतर सांगते तुम्हाला. पहिली सेवा जी आपल्या परमपूज्य गुरुमाने सांगितली ती म्हणजेच काय, आपल्याला येत्या 100 दिवसामध्ये 100 पाठ श्री स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाची आपल्याला करायची आहेत. संकल्पयुक्त या सेवा करायच्या आहेत. दुसरी आहे सेवा ती म्हणजेच आपल्याला श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाची सुद्धा तुम्हाला 100 दिवसात 100 पाठ करायचे आहेत. ही एक सेवा आहे. त्यानंतर श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाची सुद्धा तुम्हाला 100 दिवसात 100 पाठ जर तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच करा. किंवा या 3 पैकी जर तुम्हाला एक सेवा 100 दिवसात जर करता आली, त्या घरामध्ये वाटून घ्या. महिलांनी 100 दिवसामध्ये 100 पाठ दुर्गा सप्तशतीचे करा, पुरुषांनी मल्हारी सप्तशतीचे करा, किंवा अजून तुम्हाला जमत असेल तर ऐकाणी श्री स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचे करा. पण घरामध्ये सामूहिक पद्धतीने जरी तुम्ही प्रत्येकाने 100 पाठ एकेका पोथीचे जरी केले तरी सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात संरक्षण प्राप्त होणार आहे. तुम्हाला हे ज्या काही घटना घडणार आहेत आता जागतिक स्तरावरती, त्याची कुठल्याही प्रकारची झळ तुम्हाला पोहोचणार नाही. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचे म्हणतात ना, ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस जी काही झळ म्हणजेच काय, आर्थिक आपलं जे काही नियोजन ते पूर्णपणे डगमगून जातं, किंवा आरोग्यावर होणारा खर्च आहे, इतर जो काही आपल्याला म्हणतात ना किंवा जो काही त्रास होतो या संकटांचा, तो तुम्हाला होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे सांगते की नक्कीच या सेवा करायच्या आहेत. 100 दिवसात 100 पाठ संकल्पयुक्त या सेवांचे करायचे आहेत. आता तुम्हाला एक सांगेल की याच्या जोडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, रोज न चुकता आपल्याला नित्य सेवा सुद्धा करायची आहे. नित्य सेवा चुकवायची नाही आहे आपल्याला, ती पण आपल्या जोडीला करायची आहे. आता म्हणतात की बाई ताई आम्ही नित्य सेवा थांबवू का, मग हेच पाठ करू का, तर नाही. नित्य सेवा पंचमहायज्ञ कुळाचार हा झालाच पाहिजे. त्याच्या जोडीला आपल्याला संकल्पयुक्त ह्या सेवा करायच्या आहेत. मग त्या त्वरित फलप्राप्ती देणाऱ्या तुम्हाला ठरणार आहेत. हे झालं. सोबत तुम्हाला 100 दिवसात 100 जर तुम्हाला रुद्र पठण जर करता आले, 100 पाठ रुद्र पठणाचे जर करता आले तर अतिशय उत्तम. आता भगवान शंकरांची ही सेवा असते रुद्र पठणाची, तर नक्की सांगेल की आपले स्वामी समर्थ महाराज दुसरे तिसरे कोण नसून ते शंकरांचे स्वरूप आहेत. त्याच्यामुळे सांगेल की बा नक्कीच तुम्हाला रुद्राची सुद्धा तुम्हाला 100 दिवसात 100 पाठ आवर्जून करायचे आहेत. या झाल्या अतिशय महत्वपूर्ण सेवा. आता जर तुम्हाला 100 दिवसात 100 पाठ करणं जर शक्य होत नसेल, किंवा या सेवा तुम्हाला किंवा काही कारणाचं जमत नसेल करायला, तर सरळ सरळ सांगेल की तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्ही म्हणजे 12 महिन्यात 12 लाख तुमचा जप नामस्मरण होऊ शकतो. तुम्ही तो लिखित करा, किंवा तुम्ही जप माळेवर करा, पण तुम्हाला एका महिन्यामध्ये 1 लाख जप तुमचा पूर्ण झाला पाहिजे. तुमचं जप माळेवर होऊ देत किंवा लिखित असू दे, पण तुम्हाला एका महिन्याला 1 लाख जप पूर्ण करायचा आहे. जेणेकरून तुमचे 12 महिन्यामध्ये 12 लाख म्हणजे 12 लक्ष जप तुमचं पूर्ण होईल, तरी सुद्धा तुम्हाला संरक्षण प्राप्त होऊ शकतं. ही सगळ्यात मोठ्या सेवा, आपल्याला संरक्षण प्राप्त करून देणाऱ्या सेवा आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की आजपासूनच या सेवांना सुरुवात करायला तुम्ही चालू करा. जेणेकरून आता भविष्य काळामध्ये जे काही आधीच आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, या सगळ्या मोठ्या दुर्घटना घडणार आहेत. आणि हो, ह्या गोष्ट खरंच खरी आहेत, कारण की आपणास दिसतच आहे आता टीव्ही वरती लाईव्ह की आता युद्धाला सुरुवात झालेली आहे. हे 3ऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे. आणि सोबतच
चक्रीवादळासारखे सुद्धा गोष्टी घडणार आहेत हे पण सांगितलेलं आहे. म्हणून या मोठमोठ्या दुर्घटनांपासून आपल्याला त्याचा त्रास, झळ पोहोचू नये किंवा आपलं काही नुकसान होणे असं वाटत असेल, आपल्या म्हणजे म्हणतात की आपल्या आयुष्याला, आपल्या जीवाला जर संरक्षण प्राप्त व्हावं, कुटुंबाला संरक्षण प्राप्त व्हावं वाटत असेल, तर नक्कीच या सेवा करायला विसरू नका. परत सांगते आहे, आता हे 100 पाठ करताना ठीक आहे, तुम्हाला मी सांगेल संकल्पयुक्त जर पाठ केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी खरं सांगेल मांसाहार कडकडीत बंद करावा लागेल, तुम्हाला परांड कडकडीत बंद करावं लागेल. आणि हो, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, पण नक्कीच मला 100 दिवसामध्ये 100 पाठ हे करताना मांसाहार कडकडीत बंद, परांड वर्ज्य. अजून एक सांगेल, सुतक विटाळ जर पडलं तर तुम्हाला नव्याने सेवा परत संकल्पयुक्त चालू करावी लागेल. ज्यांना विना संकल्प ही सेवा करायची त्यांनी विना संकल्प सुद्धा करू शकतात, चालेल, काही हरकत नाही. अजून एक सांगेल, जिथे बसून तुम्ही संकल्प सोडला आहे किंवा जिथे बसून तुम्ही सेवा करत आहात तिथेच बसून तुम्हाला हे पाठ करायचे असतात. प्रवासात करू का, इतर माहेरी करू का, दुसऱ्या ठिकाणी कुठे करू का, जमणार नाही. आपल्या स्वगृही बसून देवाऱ्यासमोर बसूनच आपल्याला धूप दीप लावून सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून आपला ह्या सर्व पाठ करायचे आहेत. किंवा या 4-5 पाठापैकी तुम्ही एक पाठ जरी तुम्ही संकल्पयुक्त रोज केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं खूप मोठं संरक्षण प्राप्त होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठी सेवा तुम्हाला सांगितली आहे, लिखित नामजप. प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला 1 लाख जप जपमाळेवरती किंवा लिखित नक्कीच करा, जेणेकरून 12 महिन्यात 12 लक्ष जप तुमच्याकडून पूर्ण होईल. सर्व समस्यातून तुमची नक्कीच सुटका होणार आहे आणि खूप मोठं संरक्षण तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. म्हणून सांगते की नक्कीच या सेवाला सुरुवात करा. म्हणून आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक त्या व्यक्तीला जो आता कसं आहे, आता सगळ्यात बघायला गेलं तर माणसानेच माणसाची मदत केली पाहिजे. आता कोणी अध्यात्मात असो किंवा नसो, पण आपलं काम आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं आणि त्यांच्या मनावर आता त्यांनी ठरवायचं आहे की आपण या सेवा करायच्या आहेत की नाही. भविष्य काळात ज्या गोष्टी घडणार आहेत, मोठमोठ्या संकट येणार आहेत, त्याच्यातून जर आपल्याला सुरक्षितपणे तारून जायचं असेल, त्याची झळ आपल्याला पोहोचू नये वाटत असेल, तर सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे अध्यात्माची बाकीच्या गोष्टी जर कराच तुम्ही, बाकीच्या गोष्टीचं नियोजन सुद्धा करा, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला आध्यात्मिक संरक्षण प्राप्त होणं खूप महत्वाचं आहे. तर नक्कीच आवर्जून या सर्व सेवा करायला विसरू नका. अजून एक सांगेल, महिलांना मासिक धर्म आला समजा 100 पाठ करताना, तर 5 दिवस थांबायचं, 6व्या दिवसापासून तुम्ही कंटिन्यू करू शकता. सुतक विटाळ जर मध्ये पडला तर परत नव्याने सेवेला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. आणि एक नियम तुम्ही नक्कीच पाळायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होता, माहिती महत्वपूर्ण होती. तरी सुद्धा काही प्रश्न आणि शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.